हाय हॅलो नमस्कार. मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का. तर इकडे बघू शकता छान असं मस्त वातावरण पण आहे, कारण आज आभाळ आलेलं आहे. ऊन वगैरे नाही आहे. तर हा बॅक साईडचा परिसर आहे बघा. मावशीनं माळव वगैरे लसूण लावलं आहे, माळव भरपूर लावलं आहे घरगुती त्यांच्यापुरतं. तेवढंच छान भरपूर मिरच्या लागल्यात. त्या मसाल्यासाठी मिरच्या तर त्या घरगुतीच असतात, लसूण वगैरे. मग बाकीचं कांदे, टॅमॅटो, काकडी भरपूर काय असं लावले. पालक, मेथी, कोथिंबीर, वांगी वगैरे भरपूर काय काय आहे. तर छान असं मावशीनं माळव लावलं आहे. तर हा आहे वेगळेच काकडीचा वेल आहे. ह्याला काकड्या वेगळ्याच प्रकारच्या लागतात बरं का. आणि इकडे छान अशी नारळाची झाडं वगैरे आहेत. नारळाच्या झाडाची बाग आहे झाडांची. आणि जी काही मोकळी जागा आहे ना, त्यामध्ये मावशीनं असं भरपूर सारा माळवं वगैरे लावले. घरापुरतं बस होतं. मावशी आणि काका दोघेच आहेत, आणि आता त्यांना सोडून आम्ही पण जाणार आहे दुसऱ्या रूमला. ते ह्यांच्यासोबत होतो, त्यांना पण आधार होता आणि आम्हाला पण मस्त वाटलं बरं का इथं राहून. पण भावाचा पाय फ्रॅक्चर झाला, त्याला आणायचा इथं. एक आता आई बाबा पण ऊसतोडीला गेल्यात. मग त्याला सांभाळायला पण कोणी नाही आहे गावावर. आहेत काका काकी, ते सांभाळतो म्हणतात, पण त्यांना पण भरपूर अशी कामं असतात. त्यांनी पण काकड्या वगैरे केलेल्या आहेत म्हणून नाही असं म्हटलं, मी घरीच असते. तर इकडे मावशींनी भरपूर अशा वेली लावल्यात माळव्यांच्या. इकडे कवार गवती वगैरे भरपूर आहे. पावट्याच्या, वालाच्या, घेवड्याच्या, दुधी भोपळ्याच्या अशा शेंगा आहेत. आणि इकडे दुपारी गेले ते शेळ्या राखायला, आणि तिकडून आले तर दुपारी त्यांनी फोन केला दवाखान्यातनं. ते डायरेक्ट इकडेच आलेत गाडी वगैरे करून. तर ह्या रूममध्ये राहायला येणार आहे बघा. जवळच आहे मावशी, त्यांनी पण इथंच आहे, लांब जाणार नाही आहे त्यांच्यापासून. इथेच आहोत. तर ही अशी रूम आहे. बाहेर असा ओपन सोफा आहे. छान मस्त रूम आहे. आणि हा बसला इकडे. त्याचा पाय तो फ्रॅक्चर झाला आहे. भरपूर असं टाके वगैरे घातल्यात, रॉड घातल्यात. आणि गाडी अजून गेली नव्हती. अण्णा पण होता, पण तो जाणार आहे परत त्याच गाडीमध्ये, कारण त्याला तिकडे जायचं तिकडं आरतीला वगैरे सोडून आलताना तिकडे जायचं आहे. आणि इकडे सगळं अशी रूम आहे बघा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला बाय. जय बाळूमामा.